शेतकरी बंधूंनो, दरवर्षी अनेक शेतकरी बांधवांच्या सोयाबीन पिकाची वाढ जास्त होते, फुलधारणा कमी होते. साहजिक आहे मित्रांनो, जर सोयाबीन पिकाची वाढ जास्त झाली तर आपल्या सोयाबीन पिकाच्या प्लॉटमध्ये दाटी निर्माण होते, हवा खेळती राहत नाही, प्रकाश संश्लेषण क्रिया कमी होते, बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो आणि त्यामुळे फुलांची संख्या कमी लागून फुलगळही होते. तर मित्रांनो, तुमच्या सोयाबीन पिकाची वाढ जास्त होऊ नये त्यासाठी मी दुसऱ्या फवारणीमध्ये तुम्हाला कमी खर्चामध्ये एक औषध सांगणार आहे. त्या औषधाचा वापर तुम्ही करू शकता. मित्रांनो, दुसरी जी फवारणी आहे, साधारण 5% फुलावस्था लागण्या अगोदर म्हणजे 40 ते 45 दिवसाच्या अगोदर तुम्हाला करायची आहे. त्यासाठी तुम्हाला जर तुमच्या सोयाबीन पिकाची वाढ जास्त होत असेल तर मार्केटमध्ये एक PGR मिळतं. मित्रांनो, PGR म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, म्हणजे तुमच्या सोयाबीन पिकाची जास्त होणारी वाढ थांबून तुमच्या सोयाबीन पिकामध्ये चांगला फुटवा लागतो, फुलधारणा चांगली होते आणि फुलगळही कमी होते. तर त्यामध्ये मित्रांनो 3 PGR मी तुम्हाला सांगतो, अत्यंत कमी खर्चामध्ये सांगतो. त्यापैकी तुम्ही कोणतंही एक घेऊ शकता. मित्रांनो, त्यामध्ये आहे टाबोली. टाबोली हे एक अत्यंत उत्कृष्ट PGR आहे, विशेष बुरशीनाशक म्हणून सुद्धा काम करतं. हे तुम्हाला प्रतिपंपसाठी 3 ml घ्यायचं आहे. त्यानंतर आहे मित्रांनो कल्टार, हे सुद्धा एक चांगलं आहे. हे सुद्धा तुम्ही 3 ते 4 ml प्रतिपंपसाठी घेऊ शकता. किंवा मित्रांनो, जर तुम्हाला फक्त 50 ते 60 रुपयामध्ये तुमच्या सोयाबीन पिकाची होणारी वाढ थांबवायची असेल, फुलधारणा चांगली करायची असेल तर मार्केटमध्ये एक 6BA नावाचा हार्मोन आहे, 1 ग्रामची पुडी मिळते. हे तुम्हाला त्याच्यासोबत जे 6BA आहे त्यासोबत तुम्हाला 100 ml एक लिक्विडसुद्धा मिळतं. त्या 100 ml लिक्विडमध्ये 1 ग्राम 6BA टाकून तुम्हाला प्रति 20 लिटर पाण्यामध्ये 20 ml लिक्विड टाकायचं आहे आणि फवारायचं आहे. मित्रांनो, मी जे 3 सांगितले आहे त्यापैकी कोणतंही एक तुम्हाला दुसऱ्या फवारणीमध्ये घ्यायचं आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, 5% फुलावस्था लागण्या अगोदर तुम्हाला ही दुसरी फवारणी करायची आहे. तर मित्रांनो, धन्यवाद.